जनापातु योगिच्छेया सरस्वती ज्ञानेश्वरी जनापातु योगिच्छेया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। श्रीविले सेवार्थ आणि दर्शनार्थ आयतले सगळे भक्त आत्मीयाचे स्वागत। ये गाव तरी एक श्रीमंत खानदारांची तिकडे श्रीमंतगिरी प्रसिद्ध आशिल्ले। अचानक आमी तिकडे योग की दूरदृष्टी होते चाही लगेच प्रसंग त्यात निर्माण झाले। थोडे दुःखाचे लगेच झालं, थोडे प्रसंगाचा लगेच झालं, थोडं गवत तयार लगेच झालं। अशी चार बायती गेले घालेली देवांना दुसरे श्रीमंतगिरीचे सुमो उपयोग आणून घेतले। चारी बाई एकची त्यात बंगले वाहून गेले। मध्ये हे उठून जाऊन आरामशीर जीवन करता ते गेले। व्यवसाय बी बरेच त्यांच्या होता असले। एक वेळी ते गेले व्यवसाय भितरी त्याचा मस्त लाभ आहे। ते लाभा पैसे घेतले तरी त्यात मुंबई वरचे पडले। अशा वेळेला सहजाची तो श्रीमंत मुंबई गेलो। मुंबई उठून गेलो पावल्यानंतर त्याचा लाभाचे विषय कळले। ते विमान असेल 50 लाख रुपये लाभ भेटे पुरवून थंय गेल्यानंतर कळले 1 कोटी रुपये लाभ झाला, 1 करोड रुपये लाभ झाला। मस्त संतोष झाला। त्याला किती करते विधी नियम त्या लोकांना सांगते तुमचे 1 करोड रुपये मिळता झाले ती 4 दिवस तुम्ही लागता। 4 दिवसानंतर तुम्ही 1 करोड निघायचे। त्या श्रीमंताचा निरूप आहे प्रसंग गावाची गोष्टी ना ते किती करते सहजाची संध्याकाळी टायमाला बाजारात फिरते गेलो। नवीन अंगडी सुंदर असले वस्त्र विन्यास सगळे त्यात दिसले। त्यांच्यात मन आले 4 दिवसांना आपला उलट मागे पाहिला किती आपली पडे चिंतन कसलं त्या अवकाशासाठी त्या बरी आपण मस्त पैसे मिळत बघा म्हणून सांगे ना त्या सांगण्याची पत्तवर नाही पाहिजे लागले। त्यादी बाई नव्हतं बरी त्याने तुम्ही कसं द्यावं विचार द्या ते लोक आपण हा देता त्यादी बाई का पत्र पावले त्यादी बाई का संतोष आले। ते त्यादी बाईची त्यात परत पत्र बरी द्यायची। ते गेले नांगरबाई बाईचा असा तुम्ही कुठं असा माका अनेक दिवस शेडेबद्दल त्रास एक रोग माका त्रास देता। अशा गेलो तुमच्या मागे म्हणा असलेले मागील रोग डॉक्टर सांगून गेलो त्यांचे वैद्य सांगून गेलो ते एक वैद्याचे की ते उपचाराचे औषध असतात ते तुम्हाला घेणे या म्हणून सांगेनो। प्रथम पाहिजे मोठ पाहिजे त्यात पत्र बरेले दुसरा पाहिजे त्यात पत्र बरेले माग पैदोची ध्यान ग्रंथ वाचपणे मस्त इष्ट। अशा ना तुम्ही जर घेण्यात असलेली बरोबर ध्यान ग्रंथ नाही घेणे या मस्त ग्रंथ नाही ऐका दुसरा पाहिजे पत्र बरेले। तिसरा पाहिजे पत्र बरेले तुम्ही हॉटेलवर शहरा पावसाची ते अत्यंत बरोबर असते भांगराचे अंगडी जीवजे उडतात। अशा वेळेला तुम्ही घेण्यात असलेली बरोबरीची भांगाचे आभरण बरोबर रेशमी कापड पाऊंड हे सगळे माग घेणे या मतलब तिसरा पाहिजे पत्र बरेले। चौथा पाहिजे त्यात पत्र बरेले त्यात बरेले मग काही ना तुम्ही आरामाने पावले करू मग चौथा पाहिजे त्यात पत्र बरेले। चारही पत्र ते श्रीमंत हाती मिळले। श्रीमंत मस्त संतोष आले पडे त्याने पडून गेलो ते गेले 1 कोटी रुपयाचे मिळते केले त्यात ते मिळले ते घेतलं आणि सांगितलं सगळे वस्तू थोड्या बाईला औषधी दुसरा बाईला पुस्तक तिसरा बाईला तरी आणि लाभ वस्तू असं वेगळे नका माहिती पावलं
गावाला पाहून स्वतः पटवाडीला गेलो, त्या गेल्या औषधात गेले, दुसऱ्या बाईला गेलो, पुस्तकात म्हणपा पहिले, तिसऱ्या बाईला गेलो, त्यातून आभरण कापड हे सगळे औषधात गेले, चौथ्या बाईला गेलो, शेवटी रात्री सुरुवात केली. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिने झाले, या तिन्हा बाईला वाटवत आमच्या गोवा मी घेण्यात आलो. गोवाने सुद्धी काढला, दाखल बाई घरात भेटते जाणून असतो. त्यांनी सहज बायला एक नंबरीचे मानसिक उद्वेग जास्त होता की नाही. सहज रोष आहे, ताप पहिले, द्वेष निर्माण झाले. तिगुलो कुठे नाही तर सुरुवात होते. आम्ही तुम्ही बाहेर नाही की आम्ही हात मिळच्या नाती आम्ही तुम्ही द्वेष की शत्रू की म्हणून नाना आधी तरी घरात सुरुवात झाली है ना. भवानी इंग्लिश पत्र तिन्ही पत्र आणि तेवढ्यावाली पत्र वेगळे दाखवली. तुमच्यानी बाकी ते हे गोष्ट जाऊ का म्हणून ते गोष्ट मी आपण पाहायला ते दाखल बने किती मिळाले मग काही नाका तुम्ही आरामात पावले करू मग तुम्ही जाऊ का म्हणून सांगितलं. अशा दाखल बने मागचा विचार करतले ह्या नाही उर केले दाखल बने घरात उर केले तुम्ही घरी येते जाऊ म्हणून सांगेल त्या सांगते. नंतर सोडूया तिने प्रार्थना केले, प्रश्नोत्तर गेलो ते विषय वेगळे झाले. दाखल बने मागणी शिले ते मागणी विशेष पुढे गेलेली आम्हाला कळण्याचा आम्ही कोणा जाऊन मागताची त्याची आमची मेळमेळ्यात आम्ही जीवन धन्य कोसळले. दाखल पाहिजे अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिवान त्याला बघतो गो वेगळा आपण हाती उद्या पुढं आपल्याला उद्या पुढं आपण उठून मिळतं म्हणून औषध बी माहिती औषधी खूप वस्तू बी माहिती आता त्याने सांगितले पुराचे टीव्हीमध्ये आपण जीवन जाऊ नये जे पश्चिममध्ये पूर्ण विचार करे भवाकच ऐकी करे तुम्ही मागे पावले पुढं तुम्ही एक महिने पुढं म्हणून सांगितलं. त्याला बाकी थोडे अज्ञानी बाईला त्या काय त्या औषधाच्या अवकाशात औषध नाही केमिकल ना भवानी मस्त औषध विश्वास आणि आणि पुस्तक वाचते असे तिथे पुस्तक वाचून त्यावरती काही ना पुस्तक ज्याने ते पुस्तक वाचतं म्हणजे नाही. तिसरा पाहिजे काही कमी नसले आभरणाचे वस्त्राचे रेशमे कापडाचे त्याचे नाही असे सांगे मग अशा चिकू लोक त्यांनी अशी चालले ते गव्हाण पूर्ती केले दाखल विचारतात लिहायला तुम्ही जाऊ त्याचे संदेश भगवंत गीतेचे दिसतात. भगवंत की चालूच ते चार भगवान सांगता गीते भितरी चतुर्विधा अभिनंते मां जनाः सुकृतिनोर्जुन आको जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतस्य भव योजना माका 4 प्रमाणाचे 4 विधाचे भक्त असायचे. ते कोण आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञान. आर्थ म्हणजे ना रोगग्रस्त दुःखी त्यात बघ तो भी मग आराधना करता होता परमात्मा दुःखात मुक्त केले सांगे. जिज्ञासू अनेक विषय कळून घेऊ का विज्ञान संशोधन मुखावर का म्हणजे जिज्ञासू किंवा भक्त असतात ज्ञान इच्छे कोण भक्त करता असतात तो बी कोणाला प्रार्थना करते मग ते ज्ञान दी मग हे ज्ञान दी मग ते कळशी करी मग तो बी प्रार्थना करते. आज सहज आपल्याला कळतो परीक्षेचे जेव्हा किती सारखे पण कधी हर की गणोहर की उलटू हर मग ते परीक्षेचं ज्ञान म्हणजे पास पुरवून सांगितलं. हे सहज असते ज्ञान एक जिज्ञासाचं भक्त लक्षण आहे. नंतर अर्थात त्याने बघतो त्या पैशाची चिंता नाही बाकी तुला बदल दे एवढ्या मागू तर प्रश्न दे अंगाशी जुडी होती करते तो त्याची मागता होता तर ते सुखाला मागणार ज्या अनेक भक्त असतात ज्ञानी म्हणून सांगते भक्त तो किती करतात त्याने त्यांच्या उपयोगी वाढी करतात त्या काही कोण परमात्मा तू जाऊ मग तुझी मला पुरव तुम्ही सांगितलं त्याला पूर्ण मग तुझी जाऊ की ना बाकी तुमचे नाका म्हणून सांगेल ज्ञानी भक्त कोणा प्रार्थना करायला मागता होत अशी नेनो तिथे 4 भक्त असायची परमात्मा 4 चेहरा हे 4 चेहरा किती त्या परमात्मा नियम देतं का नाही रोगग्रस्त असल्या का दुःखी असल्या का दुःख दूर करतात ज्ञान जाऊ असल्या का त्या ज्ञानाची सामग्री उपकरणे सलहे तो प्लन देते का दुर्डिया असल्या का दुर्डाचे अनुकूलन निर्माण करतात. ज्याला कोण त्याचा विचार की ज्ञान बघतात आणि तो ती गेला कुठून बघतात तो ती परमात्मा ज्ञान असतात तो ती दैवी साक्षात्कारात योग्य व्यक्ती असतात. अशा मी भगवंत
अंतिममध्ये किती सांगितलेले ज्ञानी त्वात्मैव मे मतम ज्ञानी आत्मस्वरूप असलेला ज्ञानी दुसरी आपण दुसरी आपणाचा ज्ञानी निगेटिव्ह काहीतरी हाव आणि ज्ञान एक म्हणजे एक विशेष संदेश दाखवून देतात अशाने हे कथने काम किती करणे उपयोग झाले हे काढण्याच्या तत्व करणे उपयोग झाले आम्ही जीवन अभिनय जे जी हे जी कशी करी अशी करी म्हणून विचार चिंताची असेल बरे वाटी बरे विधान परमात्मा तू माग तू माग प्राप्त तू माग जाऊ का म्हणजे ते परमात्मा प्रार्थना केलेली आणि परमात्मा जर मिळ गेलेली आणि बाकी कशाची आवश्यकता नसता उपनिषद गीतेचे सांगतात यमलब्ध्वाच अपरं लाभं म्हणजे मेटे आणि कुठे मेटे आवश्यकता नाही तसंच तो परमात्मा सहजमती परशुमणी मणी पहिली आणि परमात्माकडे ते हे निर्माण पुरुष मणी मागले पुरं त्या कोणत्या त्यावरती कसा होता झांगर देता होता तशी परमात्माचे झांगर त्या कामी लागलेलं होते पुरं जीवनाचे सगळे इष्टार्थ आमची कसा होता पूर्ती आता होता अशाने आम्ही हे चार भक्तांची ज्ञानी भक्ती प्रयत्न हा अज्ञानी भक्ती आम्ही किती विचारणे कुठं दुःखा पडते की त्या लोकांना किती विचारले ज्ञानाचा किती पुस्तक विचारले ना आवड विचारले किती समाधान देते किती सुलभ करू शकतात आवड किती समाधान देतात आज एक छान दिसतं घालायची चावला फिरताची कडे पडू नका आणि दुसऱ्या आपण पुस्तक आज वाढले हा आणि दुसऱ्या कसे सुमोने आणि मग दुसऱ्या आरोग्य औषध ते किती दिवस लागू पडतात एक रोग लागू पडतात आणि रोग पडतो आणि दुसऱ्या म्हणजे हे किती वस्तूसाठी प्रापंचिक वस्तू या मनुष्यात समाधान देऊ जे परमात्मा मिळालेली त्याच्याकडून तुझ्या स्वार्थ होत नाही कमी कोण होत नाही सगळं मिळायचे अशामुळे आम्ही जर त्यात असलेली ज्ञान येऊन त्याचा प्रयत्न करतात आम्ही जर विचार असलेली परमात्माचा विचार एक भाग आम्ही तेव्हा घेऊ का त्याला माझं जीवन आहे तरी आम्ही संत आम्ही उदरे क्षेत्राची आम्ही परमात्माचा प्राप्त घेऊ शकतात अशामुळे प्रत्येक दृष्टीवर आम्ही निर्माण जाऊ का तसले विशिष्ट ज्ञानशक्ती आम्ही प्राप्त होता ते प्राप्त होते आम्ही इच्छी होता परमात्माने संतांनी होता अशामुळे ते भगवतीकडे ज्ञानेश्वर प्रार्थना ज्ञानेश्वरी आमचं तसले ज्ञान तसले ज्ञानी भक्त्यावर तसले अवकाश आम्ही कर दी आमचा संसाराला मुक्त करी म्हणजे प्रार्थने श्री विराणात आत्मा करतात आठवण कथोपरिषद विराम नवता असा इति श्रीगुणापतयः लोका समस्ता नमो हरि ओम.